पावसाळ्यात दररोजच्या भाज्यांना पर्याय म्हणून आपण उसळींचा आधार घेतो. असाच एक उसळीचा प्रकार म्हणजे झटपट होणारी आणि करायला सोपी अशी अख्ख्या मसूरची उसळ आज आपण बनवलेली आहे. नमस्कार, मी सीमा सावंत. मनातलं सारं काही या चॅनलवर तुमचं सहर्ष स्वागत करीत आहे. पावसाळ्यात आपल्या घरात वेगवेगळ्या उसळी तसेच रानभाज्या बनतात. तुम्हाला माझी ही रेसिपी आवडली तर पटकन सबस्क्राईब करा. अख्ख्या मसूरची उसळ करण्याकरता आपण इथे 1 कप अख्खा मसूर रात्री भिजत टाकला होता आणि आता सकाळी ती पहा छानपैकी भिजलेली आहे. मसूर आपण 2दा स्वच्छ पाण्याने धुवून घेतलेली आहे. मसूरची उसळ करण्याकरता आपण इथे 1 कढई गॅसवर गरम करत ठेवलेली आहे. त्यात आपण साधारणपणे 3 चमचे गोडे तेल घ्यायचं आहे. आपलं तेल गरम झालेलं आहे. आपण त्यामध्ये 4-5 लसूण पाकळ्या थोड्याशा ठेचून टाकायच्या आहेत. लसूण भाजलेला आहे. आपण त्यात आता 1 मध्यम आकाराचा कांदा उभा आडवा चिरून घालायचा आहे. कांदा चांगला गुलाबी लाल होईपर्यंत परतायचा आहे. त्यात आपण पाव चमचा थोडा अधिक हिंग टाकणार आहोत. चवीसाठी आपण हिंग टाकत आहोत. शक्यतो कांदा अर्धा भाजून झाल्यानंतर हिंग टाकावा, नाहीतर तो तेलात खाली भांड्याला चिकटतो. कांदा आपला गुलाबी लालसर झालेला आहे. आता आपण रात्रभर भिजवलेले अख्खी मसूर घालणार आहोत. मसूर कांद्यावर चांगला परतून घ्यायचा आहे. त्यानंतर त्यात अर्धा चमचा हळद टाकायची आहे. नंतर त्यात आपण घरचा मालवणी मसाला 1 टेबलस्पून टाकणार आहोत. थोडं आपण त्यामध्ये पाणी टाकूयात आणि उसळ व्यवस्थित परतून घेऊयात. उसळ म्हटली की ती थोडी तिखटच हवी, तरच ती खायला मजा येते. परंतु इथे अख्खा मसूर मुळातच थोडासा गोडसर असल्यामुळे आपण थोडंसं मसाला जास्तीचा टाकलेला आहे. आपण कढईवर झाकण ठेवूयात आणि उसळीला 1 उकळी येऊ देऊयात. कढई उघडून पाहूयात. उसळीला छान तर्री आलेली आहे. मसालेही छान मिक्स झालेले आहेत. आता आपण 1 वाटी ओलं खोबरं आणि कांद्याचं वाटण लावणार आहोत. वाटण आणि उसळ आपण व्यवस्थित मिक्स करून घेऊयात. कांदा खोबऱ्याचं वाटण करण्यासाठी आपण इथे लहान मोठे 6-7 कांदे घेतलेले आहेत आणि त्याबरोबर 1 अख्खा नारळ आपण खोबरं किसून घेतलेलं आहे. आपण आता हे कांदे सोलून त्याचे उभे काप करायचे आहेत. आपला कांदा उभा चिरून झालेला आहे. आता आपण 1 पॅन घेऊन त्यात आपण साधारण 4 चमचे गोडे तेल घ्यायचं आहे. तेल गरम झालेलं आहे. आपण त्यात आता कांदा भाजून घ्यायचा आहे. कांदा चांगला लालसर होईपर्यंत आपल्याला तो भाजायचा आहे. आपला कांदा लालसर झालेला आहे. आता आपण तो एका भांड्यात काढून घेऊयात आणि त्याच पॅनमध्ये आपण जे खोबरं घेतलं होतं ते टाकूयात. खोबरंही चांगलं लालसर आणि कुरकुरीत होईपर्यंत आपल्याला भाजायचं आहे. आपलं खोबरं भाजून झालेलं आहे. आता आपण जो कांदा भाजून बाजूला ठेवला होता तो त्यामध्ये घालायचा आहे आणि कांदा आणि खोबरं दोन्हीही थोड्या वेळासाठी परतायचं आहे. आता हे सगळं वाटण आपण थंड करायचं आहे आणि त्यानंतर मिक्सरवर वाटून घ्यायचं आहे. आपण सर्व खोबरं आणि कांदा जो आपण भाजला होता तो मिक्सरच्या भांड्यात भरलेला आहे. आता आपण त्यामध्ये थोडं पाणी घालून आपण ते मिक्सरवर फिरवून घेणार आहोत.
अशा तऱ्हेने आपलं कांद्या खोबऱ्याचं वाटण तयार झालेलं आहे. हे वाटण फ्रीजमध्ये जवळपास महिना दीड महिना व्यवस्थित राहतं. फक्त ते फ्रीझरमध्ये ठेवायचं. आता आपण परत उसळीकडे वळूयात. आपण एक मोठा टोमॅटो उभा आडवा चिरून उसळीच्या वर टाकणार आहोत. आपण तो मिक्स करणार नाही आहोत, कारण त्याला जर आत्ताच आपण मिक्स केलं तर उसळ व्यवस्थित शिजली जाणार नाही. म्हणून सध्या आपण त्याला वरच घालणार आहोत. त्यात आपण पाव चमचा साखर घालायची आहे आणि कढई परत आपण झाकून ठेवायची आहे. आपण गॅस स्लो करायचा आहे. आपण झाकण उघडूयात. उसळ आपली शिजते आहे. आता आपण ती व्यवस्थित परत एकदा परतून घ्यायची आहे. टोमॅटो आपण जो वर घातला होता तो आता उसळीमध्ये मिक्स करायचा आहे. आपण यामध्ये चवीपुरतं मीठ टाकूयात. आपण या उसळीमध्ये एक मोठा टोमॅटो टाकलेला आहे, परंतु तुम्हाला आवडत असल्यास तुम्ही अजून भरपूर टोमॅटो यात टाकू शकता. अजून थोड्या आंबटपणासाठी आपण उसळीमध्ये 3-4 कोकमं किंवा आमसुलं टाकायचे आणि परत झाकण ठेवून आपण मंद आचेवर उसळ शिजवूयात. उसळीची थोडी चव वाढवण्यासाठी आपण यात कोथिंबीर टाकूयात आणि परत सर्व उसळ व्यवस्थित परतून घेऊयात. आपली अख्ख्या मसूरची उसळ तयार आहे. आपण ती 5 मिनिटासाठी परत झाकून ठेवूयात आणि गॅस बंद करूयात. आपण उसळ सर्व करूयात. आपली अख्ख्या मसूरची उसळ खाण्यासाठी तयार आहे. ती आपण कोथिंबीरीने गार्निश करूयात. सुंदर चवीची अशी ही अख्ख्या मसूरची उसळ आपण भाताबरोबर, भाकरीबरोबर, चपातीबरोबर, नानबरोबर खाऊ शकतो. तुम्हाला माझी रेसिपी आवडली तर नक्की लाईक, शेअर, सबस्क्राईब करा, कमेंटही करा.